नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समाजकार्य अध्ययनाच्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एक अत्यंत महत्त्वाच्या व ऐतिहासिक कायद्यावर, जो पश्चिम बंगाल विधानसभेत नुकताच आज पारित झाला आहे. या बिलाचे नाव आहे अपराजिता महिला आणि बाल बिल 2024, म्हणजेच पश्चिम बंगाल क्रिमिनल लॉज बद्दल. आता या ऐतिहासिक कायद्याचे विश्लेषण करूया आणि समजून घेऊया की हे कायदा पश्चिम बंगालमध्ये काय बदल घडवू शकतो. पश्चिम बंगालचे कायदा मंत्री मेलॉय घोष यांनी हा बिल विधानसभा सत्रात सादर केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानुसार हा बिल एक ऐतिहासिक आहे. बिल पास करण्यात पूर्णपणे एकमत झालं आणि या बिलाला जोरदार समर्थन मिळालं आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी या बिलाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली की बलात्कार मानवतेवर एक शाप आहे आणि समाजात परिवर्तनासाठी अशा कायद्यांची अत्यंत गरज आहे. या बिलामुळे एक अपराजिता टास्क फोर्स स्थापन केली जाईल, जी पोलिसांच्या माध्यमातून वेळेवर तपास पूर्ण करेल. या बिलाला विरोधकांनी पूर्णपणे समर्थन दिलं आहे, पण विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी काही प्रस्तावित सुधारणा सादर केल्या. त्या विधानसभेत मान्य करण्यात आल्या नाहीत. विरोधकांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर बॅनर्जी यांनी प्रतिवाद करताना पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर मित्रांनो, हा कायदा विशेषतः आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्या प्रकरणानंतर सादर झाला आहे. या बिलामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये मृत्यू झाल्यास किंवा पीडितेला अपंगत्व मिळाल्यास आरोपीला फाशीची शिक्षा होईल. तसेच बलात्कार आणि गँगरेप प्रकरणांमध्ये आयुष्यभराची शिक्षा बिन पॅरोल असेल. या बिलाचे प्रस्ताव 2 दिवसीय विशेष सत्रात मांडण्यात आले आणि या बिलाच्या माध्यमातून महिलांची व बालकांची सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल. मित्रांनो, अलीकडेच आपण बघितलं की पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आले आहे. उल्लेखनीय आहे की या विधेयकाचे नाव अपराजिता महिला आणि मुले विधेयक 2024 आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की राज्यपालांच्या संमतीनंतर हे विधेयक कायद्यात रूपांतर घेईल. अपराजित महिला आणि मुले विधेयक 2024 बद्दल बघायचे झाल्यास बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित नवी तरतुदींचा समावेश करून महिला आणि मुलांचे संरक्षण मजबूत करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या विधेयकात भारतीय न्याय संहिता काही कलमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यात महिलांवरील गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. या अंतर्गत बलात्कारानंतर खून करणाऱ्या दोषी व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली जाईल. या अंतर्गत बलात्काराच्या दोषी व्यक्तीला जन्मठेपेची सुद्धा शिक्षा दिली जाईल. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोषींना 20 वर्षे तुरुंगवास आणि मृत्यूदंड अशा दोन्ही शिक्षेची तरतूद केली आहे. यात बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या दोषींना पॅरोल शिवाय जन्मठेपेची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये बलात्काराच्या दोषींना 10 दिवसांच्या आत फाशी देण्याची सुद्धा तरतूद आहे. 21 दिवसांच्या आत प्राथमिक तपास अहवाल सादर करण्याची तरतूद यामध्ये केली आहे. तसेच जिल्हा स्तरावर टास्क फोर्स स्थापन करून सुनावणी पूर्ण वेळेत पूर्ण करण्याची तरतूद सुद्धा यामध्ये केलेली आहे. तर मित्रांनो, महिला सुरक्षेसंबंधित भारतीय न्यायिक संहितेचे प्रमुख कलम खालीलप्रमाणे बघता येईल. यामध्ये महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित एकूण 36 कलमांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. कलम 63 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. कलम 64 अंतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त जन्मठेपेची आणि किमान 10 वर्षे कारावासाची तरतूद महिला सुरक्षेशी संबंधित भारतीय न्यायिक संहितेत आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा कायदा आणि याची परिणामकारकता कशी वाटते, कृपया आपले विचार सांगावे. ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याला अधिक अपडेट्स मिळवायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर भेटूया. थँक यू.